बाळासाहेबांच्या तत्वाबाहेरच्या गोष्टी कधीही करू नयेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की मी लवचिक भूमिका घेऊ शकतो, त्यानंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली। बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। राज ठाकरे कधी कधी लवचिक भूमिका घेतात असं नांदगावकर यांनी म्हटलं। बाळा नांदगावकर यांनी सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन केलं। ठाकरे बंधू मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही। त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तर तरी मी सोडणार नाही। तीच भूमिका राज ठाकरे साहेबांची। आणि म्हणून ती लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढतो? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे, आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून